आज मी बनवलेले आहेत पेरू शॉट्स। हे पिण्यासाठी जेवढे सुंदर लागतात ना, तर त्याहून सोपं आहे हे बनवणं। त्यासाठी मार्केटमधून मला बघा असे पेरू मिळाले होते, तर हे लाल रंगाचे पेरू आहेत। तसे हे बनवण्यासाठी कुठलेही पेरू चालतात। नॉर्मल आपले जे सफेद पेरू असतात ते मिळाले तरीही चालेल। तर बघा आता लाल रंगाचे पेरू आहेत, तर हे लाल रंगामध्येच हे पेरू शॉट्स बनतं। तर हे पेरूचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। पहिल्यांदा पेरू स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतर तो कापायचा आणि छोटे छोटे तुकडे ह्या पेरूचे करून घ्यायचे आहेत। तर बघा मी पेरू छान कापला होता। अतिशय गोडीला गोड असा हा पेरू होता। लाल लाल बुंद असा पेरू हा होता। तर याचे छोटे छोटे मी काय केलेले आहे, तुकडे करून घेतलेले आहेत सर्व पेरूंचे। आणि मी थोडा चाखूनही बघितला होता, तर त्यानुसार तुम्ही पुढे साखर त्याच्यामध्ये ॲड करू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पेरूचे सर्व तुकडे घेतलेले आहेत। फक्त पाव चमचा इथे काळं मीठ टाकलेलं आहे, एकच चमचा मी इथे साखर पावडर टाकलेली आहे आणि थोडे बर्फाचे तुकडे। अगदी थोडंसं पाणी टाकून हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आणि बघा असं जाडसरच मी ह्याचं लिक्विड पेरू शॉट्सचं ठेवलेलं आहे। तुम्हाला जितपत पातळ हवं असेल तेवढं पातळ तुम्ही करू शकता। आता हे आपल्याला सर्व कसं करायचं बघा। आता हे छोटेसे ग्लास घेतले होते शॉट्सचे। एका ताटलीमध्ये थोडंसं मीठ आणि मिरची पावडर मिक्स करून घ्यायची आहे। आणि आपण जे ग्लास घेतलेले आहे शॉट्सचे, आपल्याला काय करायचं, एका ताटामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते असे पालते करून घेतलेले आहेत। ओलसर करायची त्याची टोकं आणि मिठामध्ये आणि मिरची पावडरमध्ये आपल्याला हे डिप करायचे। तर बघा जेणेकरून छान अशी लाईन अशी तयार होते त्याच्यावरती। दोन्ही ग्लासेसला मी हे असे मीठ आणि जे मिरची पावडरचं मिश्रण आहे हे असं कोट करून घेतलेलं आहे। आता आपण जे पेरू शॉट्सचं मिश्रण बनवलेलं आहे ते ग्लासामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे। हे तुम्हाला जितपत पातळ हवं, जितपत जाड हवं तेवढं तुम्ही बनवू शकता। पण हे जाडसरच मी असं ठेवलेलं आहे, पिण्यासाठी खूप असं छान लागतं। तर बघा तुम्ही असं सफेद पेरूचं पण बनवू शकता, खूपच छान अशी टेस्ट येते। बनवा, प्या आणि मस्त राहा। तर बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल पेरू शॉट्सची, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की कळवा। अतिशय मस्त सुंदर असं हे ड्रिंक तयार झालं होतं। तर तुम्हीही बनवा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।